जन्मबाईचा. कुणी आहे का घरात? अहो मॅडम तुम्ही या ना. हेच गाणं आहे का तुमचं? यस, बरोबर आहे. कुणी आहे का घरात? अहो मॅडम तुम्ही या ना. प्राचीला बरं वाटत नाहीये. अरे बापरे, काय झालं? काळजीचं कारण नाही. प्राची पहिल्यांदाच शहाणी झाली. माझ्या परीने मी मार्गदर्शन केलंच आहे. आता तिला तुमच्या मायेची गरज आहे. येते मी. ताई, पोटात खूप दुखतंय. घाबरू नकोस. प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते. आणि तू आता वयात आलीस. जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा. एक आईचा आईचा एक ताईचा. पाठ दुखते. ताप आलाय. काय मी सांगू काय हे झाले. का तुला सखये नाहणे आले. माय ही सांगे अर्थ मायेचा. जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा. मुलगी एकदा नाही तर 3 वेळा जन्म घेते. एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा. पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा. बाहुली होती खेळ खेळाया. चाहली मोठी मोहरी काया. घमघमे सारा गंध जाईचा. जाणवे आता वेगळे काही. जाणवे आता वेगळे काही. रंगल्या साऱ्या या दिशा दाही. भास कोणाचा रोज रातीचा. हे एक सुंदर वरदान आहे जे फक्त स्त्रियांना मिळतं. आई बाबा, मी शाळेत पहिली आले. आई कुठे आहेस तू? आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहेत. जा, तयारीला लागा. अहो पण किती लहान आहे ती. बाई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले? मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलके. नव्या जुन्या आठवणी भास परके. दारी सनईचे सूर गाठे मनी. हूर हूर चाले विरहाचा पुढे वारसा. हळदीने सजली ग पाया. सासरची मिळेल ग माया. तू नसशील ना सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांगू, कसं शिकवू तुला?
छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में ऐसे ही झूलती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे रामा के गीत की तरह। रा रा रू, रा 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 रू, रा रा रू, रा 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 रू। जोरदार टाळ्या. तुम्ही कधी आले होते या मंडप मध्ये, आठवतंय का तुम्हाला? कधी? अरे खाली बसा, अभी तो बाकी आहे. आता जो कार्यक्रम झालेला आहे त्यासाठी अरविंद लाखन, ग्रामपंचायत सदस्य अरविंद लाखन यांनी स्टेजवर यायचं आहे. आता जे गाणं झालंय त्याला बक्षीस त्यांनी द्यायचं आहे. आता जे गाणं झालं त्याला अभिजित देसक साहेब यांच्याकडनं 100 रुपये, कौशल कांबडी साहेब यांच्याकडनं 100 रुपये, सुहास पारधी सर यांच्याकडनं 100 रुपये, कल्पेश ठाकरे साहेब यांच्याकडनं 100 रुपये, गणेश रिंजड यांच्याकडनं 50 रुपये, तन्मय सोमन यांच्याकडनं 100 रुपये, बंटी वाडेकर यांच्याकडनं 100 रुपये, तसेच सविता संजीव धुंडे मॅडम यांच्याकडनं 100 रुपये, सुरेश वायडा साहेब यांच्याकडनं 100 रुपये भरघोस बक्षीस मिळालेलं आहे. लाखन साहेबांना विनंती आहे की त्यांनी ते बक्षीस त्या विद्यार्थ्यांना द्यावं.